हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉग्स बाय विश्व. तर मी आज विचार करत असेल की माझ्या डोक्याला हे गंध कसलाय, तर मी आता चतुर्शिंगीला जाऊन आले, माझ्याच कॉलेजच्या साईडला आहे. तर व्लॉग करायचं रिझन असं आहे की मी आज राजगौरीच्या घरी स्टे करते. तर ते बरेच जण नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती नसेल राजगौरी कोण आहे. मी दाखवणार पण नाही कारण ती कम्फर्टेबल नाही ब्लॉगमध्ये यायला. तर आता आम्ही चाललोय तिच्या घरी. ए तू तेरा चलेगा ना ब्लॉग में अगर आई तू? हाँ, ये संस्कृती आहे. और आणि माझं आत्ता ठरलं, आत्ता मी आईला फोन केला, तर माझं आत्ता ठरलं की चालली मी राजगौरीच्या घरी. कारण मला आता खूप लेट झालेलं आहे आणि मला घरी जायला खूप लेट होईल आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक वगैरे खूप लागणार आहे आता. तर म्हटलं की आता राजगौरीच्या घरीच स्टे करेल. तर आता बघूया पुढं काय काय होतं, काय काय नाही. मजा येईल. फर्स्ट टाइम तिच्या घरच्यांना भेटणार आहे. राजगौरीने आवाज काढला, मी नाही दाखवणार तिला. येस, हाय गाईज. तो गाईज हिला कुर्ती घ्यायची आहे. कुठं? फ्लॉवर सेंटरला. हां, काहीतरी आहे ना, आम्हाला पण नाही माहिती. लाईट्सचा थोडा इश्यू आहे इथं. तर तिथं गाडी पार्किंगला जागा नाही. कॅम्पात आलो आहे आम्ही आणि गाडी पार्किंगला इथं जागाच नाही. तर एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही गाडी पार्क केली. तर तसंच कसं जायचं म्हणून आम्ही आता इथं काहीतरी खायला आलो, फक्त फॉर्मॅलिटीसाठी. कोणालाच काही भूक नाही आणि ही जाणार म्हणून आम्ही सँड ऑफ करून टाकतो इथंच, म्हणून आम्ही सँडविच घेतलेले आता. आणि ही बोलत होती हे हॉटेल जे आहे ते अनिल नाही काय, सुनील शेट्टीचं हॉटेल आहे. पण त्या वेटरला आम्ही विचारलं, तो वेटर बोलला नाही कोणत्या ॲक्टरचं हॉटेल नाही, हे कोणाचंच हॉटेल नाही, मुंबईचं आहे एका माणसाचं. कुठून काढते रे असे खबर, किधर से लाती तू अशी खबरी? छोटी कवर थी. दिसणार नाही तुम्हाला. हाथ दिखा दे. हां हात दिखा. मैंने ये खोल कर कुर्ती घ्यायला आलेलो आहे. देख, ये देख. सॉरी, तुझं नाक दिसलं होतं थोडंसं. हाँ, ट्राई कर सकते हो कैसे कर. सो गाईज, मी फायनली आलेली आहे राजगौरीच्या घरी. मी दाखवणार नाही आहे आता. ती बोलते की होम टूर करूया, तर मग होम टूर करूया. थांब, मला बॅक कॅम चालू करू. तर मग ही एंट्री आहे. इथून आतमध्ये आलो, इथं मागं राजगौरी. चल दाखव ना, बोल. हा हॉल आहे ओके. आणि इकडं असंच तो बसायला इथे एक बाल्कनी. टेबल आहे, डायनिंग एरिया लाईक. आणि देवघर नाही आहे, तर असं छोटंसं केलेलं आहे फक्त. हां, इकडे किचन, हे किचन आहे. तिकडे लेबर रूम आणि लेबर रूमचं वॉशरूम आहे आणि गॅलरी लाईक बेसिन वगैरे आणि बाहेर जायला एक डोअर. ओके. इकडे कॉमन वॉशरूम आहे आणि हा मधला पॅसेज. इकडे गेस्ट रूम आहे, जे की आता पूर्ण अंधारात आहे. जस्ट शो यू. ही पूर्ण गेस्ट रूम आहे जिथे कोणीच नसतं. दिस इज माय रूम. राजगौरीची रूम आहे. ही माझ्या भावाची रूम आहे. येस. आणि इकडे गॅलरी अजून एक. इकडे माझ्या मम्मी पप्पांची रूम आहे. अँड दिस इज आवर क्लोजेट. प्लीज इग्नोर. नाही तू नाही दिसत. आणि हे कशाला दाखवायला? बघ तर आतून. हे वॉशरूम आहे. इथं मी आहे, बाथटब आहे. वॉशरूम नको दाखव. हां, ही मी आहे. थोडीशी राजगौरी दिसली पण मी ते ब्लर करेल. आणि इथून जो व्ह्यू दिसतो, बेस्टेस्ट व्ह्यू आहे. ते कपडे तर बघ. असू दे यार, हा व्ह्यू आहे इथून. अरे अरे, मूवी नाही बनवायचं आहे. येस, ही मी आहे. मी आता शूट करत होते, आता राजगौरी शूट करतो.
सो गाईज फ्रेशन अप झालेलं आहे. मी हळू बोलते आणि ही तिथं दाखवायचं नाही आहे. मी काय विसरते ते. फ्रेशन अप होऊन आम्ही खाली राऊंड वगैरे मारून आलेलो आहे आणि टाईमपास वगैरेच करतो, बाई काय नाही करत आहे. आणि आता थोडाफार अभ्यास पण करतो आम्ही. जेवलो आहे असं एकदम पोट भरून. मी तर एकदम पॅक झालेली, एवढं जेवलेलो आहे. जाऊ दे, घेतलं तुला ब्लॉगमध्ये. सो गाईज आम्ही आत्ता आलो आहे आईस्क्रीम घरी घेऊन जायला. सॉरी आता आईस्क्रीम घेतो आणि जातो घरी. लेट नाही तसं, 10:30 झालेले आहेत. आता काय सकाळी लवकर उठायचं टेन्शन नाही. इथून पुण्यातून लवकर जाईल कॉलेजला, तरी पण लवकर उठायला लागेल 7 वाजता घरी. ठीक आहे, बघू. आईस्क्रीम आत्ता खाल्ली आणि आम्ही आता घरी घेऊन चाललो आहे काकांना आईस्क्रीम. आता जातो, अभ्यास करणार आहे आम्ही आता. अभ्यास म्हणजे तेच थोडं ओरल आहे उद्या, त्याचं तयारी करणार आहे. आणि नेमकी ओरलला पण ही आणि मी सोबतच आलो आहे. तर मग काय नाही, सोबतच करू आता सगळं. अर्धं ती करेल, अर्धं मी करेल, झालं सिम्पल. तर गाईज आम्ही आता चाललो आहे खाली देवीसोबत. हिला फोटो काढायचा आहे का देवीचा फोटो काढायचा आहे मला पण नाही माहिती. तर आता आईस्क्रीम पहिला आता द्यायला गेलेली आहे. आता परत खाली जाऊन देवीचे फोटो काढणार. हॅलो. सो गाईज आम्ही आलेलो आहे आणि अभ्यास तर काय आमचं त्यांनी अभ्यास करायचा आहे का नाही करणार अभ्यास आम्ही. आता बघू, झोपणार. आता वाजलेत किती, 11:30 वाजलेत. उद्या उठायचं त्यामुळे झोपणारच. खड्ड्यात गेली आता ओरल बिरल, बघू आता उद्या जे होतं आहे ते. गुड मॉर्निंग गाईज, दिवस दुसरा आणि लेट झाला आहे. 8ला निघायचं होतं आणि 8 वाजून 2 मिनटं इथंच झालेली आहे. मी आवरलं आणि ही गेली आता आंघोळीला दुसऱ्या बाथरूममध्ये. तर आता आल्यावरती आता निघतो सगळ्यात पहिलं. नाही तर आज तर कन्फर्म लेट होणार आहे, कारण 8 वाजून गेलेले आहेत आणि इथे तिकडं पोहोचायला तर जवळजवळ 1 तासपेक्षा थोडा जास्त लागतो. तर आता हिचं कधी होतं काय माहिती. मी लवकर आवरलं. तर आता बघू आता हिचं कधी होतं आहे आणि मग आता निघू, फायनली निघू. आता लेट झालेला आहे ॲज युजल राजगौरीला आणि आम्ही आता निघालेलो आहे. किती वाजलेत रे? 8:23. इथून 50 मिनटं दाखवते, पण ठीक आहे, जाऊ. किती दाखवतं? 50 मिनिट्स. अरे म्हणजे टाइम अरायवल किती दाखवतं? नाही बघितलं, बघायला होतंय कमी. 40 मिनिटात पोहोचवतो तुला. ऑन टाईम पोचलेलो आहे. म्हणजे आणली आहे गाडी, चांगली पळवत आणलेली आहे हिने. माझे डोळे बघ, 9:03ला पोचलो आहे. पण तिथं बॅरिगेट वगैरे लावलं होतं, मग आता समोरून आम्हाला युटर्न मारून जायचं आहे. काय नाही, घेतील आतमध्ये आता, घेतील. सो वी आर फायनली इन द कॉलेज आणि काहीच नाही, लेट वगैरे काहीच नाही झालेलं आहे. आणि रस्त्यामध्ये ही पण भेटली लाम्या, तर मग तिला पण घेऊन आलो. बिचारी चालत येत होती, एकदम पळत येत होती. तर म्हटलं की चल, आलो आम्ही. टाईममध्ये आलेलो आहे, काय असं सीन नाही झालेलं आहे. आणि आता मग बघू, मी आजचा हा ब्लॉग कंटिन्यू करेल आजच्या दिवसाचा. बघू आज काय होतं आहे, काय नाही. आज तर लवकरच सुटणार आहे आणि मला इथं थोडं काम पण आहे. मग बघू आता काय होतं आहे. सो गाईज मी आलेली आहे घरी. आत्ता 9 वाजले असतील काहीतरी. मी कशीच अजून काहीच नाही झालं. तर आता मी सगळ्यात पहिलं फ्रेशनअप होईल. मी 8:30लाच पोचलेली आहे. तर आता फ्रेशनअप होईल आणि आता खाली जाईल. मी 9 दिवस दांड्या खेळायला नव्हते गेले आणि आज जाणार दांड्या खेळायला, कारण आज माझी इच्छा येणार आहे. माझी तुम्ही ओळखली असेल, चीज केकवाल्या ब्लॉगमध्ये ती होती. तर तिच्यासोबत आता दांड्या खेळणार. दमली मी, तरी पण दांड्या खेळणार मी. तर आता बघूया, आवाज येत नसणार पण मी नंतर बॉस वगैरे.
तर इथं आम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघत होतो की म्हणजे मी एक रील बघितली होती, सॅनिटायझर जर हाताला लावलं नंतर माझ्या शिगाडी पेटीने आपण ते पेटवलं तर तो आपला हात असं आगीसारखा दिसतो. तर आम्ही तो एक्सपेरिमेंट करून बघत होतो. तर मी मागं खूप आवाज होता म्हणून हा आवाज आला नाही, म्हणून मी नंतर आत्ता व्हॉइस ओव्हर देते याला. तर मी आत्ता या हाताला सॅनिटायझर लावलं आणि आत्ता मी माचीस पेटवायला थोडासा लेट केला म्हणून ते सॅनिटायझर चुकून गेलं. तर मी परत सॅनिटायझर लावलं आणि शेवटी बघा आता काय होतं. आता दांडिया खेळायला चाललेलो आहे. स्टेजने पण दिसतंय. आवाज येत नाही, मी व्हॉइस ओव्हर देणार आहे. माणसे अजून काही आली नाही. माणसे आल्यावर मी तुम्हाला माणसेला पण भेटवते. नाही मानत. जाम खेळलोय, खूप जास्त. माझा आवाज गेला पूर्ण. एवढं खेळलोय म्हणजे येत नाहीये. कधी स्टार्ट केलं आपण? 10 वाजता ना. 10 वाजता आम्ही स्टार्ट केलं. 12:08 झाले. 12:08 पर्यंत कंटिन्युअसली खेळतोय. पण मजा येते. आवाज वाढला तर डान्स करायचा. आता डान्स करायचा. अभी हम नाचेंगे. सो गाईज आता कन्हेर सरला जायचं आहे देवीला आणि सगळं आता खेळून वगैरे झालेलं आहे. मी नाही जास्त दाखवलेलं आहे याच्यामध्ये, कारण की आता खेळणार का शूट करू असं पण होईल. तर आता 12:30 पावणे झालेले आहेत. तर आता देवीला जातो. मी देवीला गेलेले नाही आहे, तर मग आता देवीला जातो आम्ही सगळे आणि मग तिकडे दाखवतो तुम्हाला मंदिर, कन्हेर सरचं आणि तुकईचं मंदिर दाखवतो तुम्हाला. सो आम्ही आलो आहे कन्हेर सरला. मी आत्या आणि अम्मा. किती वाजलेत? 1-1:30 वाजले असतील रात्रीचे. आणि मग आता गर्दी नाही आहे काहीच, म्हणून आम्ही आत्ता रात्रीचं येतो आणि भजन चाललं आहे आतमध्ये. मी तुम्हाला दाखवते. काय? तर आता त्यांनी मला हातपाय धुवायला पाठवलं. इथं देवीच्या इथं आल्यावरती धुवायचं असं बोलते. तर मी आली इथं आता हातपाय धुवायला. इथं विहीर पण आहे. विहीर आहे आतमध्ये आणि इथं नळ आहेत. आता इथं मला हातपाय धुवायचे. थंडी वाजती त्याच्यात एकतर, आणि इथं कुठं हातपाय धुऊ मी. ठीक आहे, धुऊ आता काय थोडंफार तरी. हे जे मंदिर होतं ते कन्हेर सरचं काय आहे? देवी यमई. हां, यमईची देवी. आम्ही आता तिथं आता इथून तुकईला का? आता इथून तुकईला जायचं. तुकईची पण देवी, ती पण तुम्हाला दाखवेल मी. तुकई माताची. हे मंदिर आहे तुकईचं. अरे मी पाय पडायला गेले, इथंच सगळं कुंकू लागलं. जाऊ दे, इथंच लागलं कुंकू. इथं नाही लागलं. देवीचा आशीर्वाद असू दे. पार्ट 3 आहे. तर आत्ता माझ्याकडे कोणतरी आलेलं आहे मला भेटायला. दाखवू का?
मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी स्वागताला दाखवते, पण मी स्वागताला दाखवलंच नाही. 1 तास झाला आम्ही विसरून गेलो की अरे आम्ही ब्लॉग पण करतो, आम्ही बसलो असेच गप्पा मारत. तर मी तुम्हाला स्वागताला दाखवते. मी एकदम पटपट बोलते कारण की बाहेर ते साऊंडचा वगैरे आवाज आहे. जर आवाज नाही आला तर मी व्हॉइस ओव्हर देईल. 2 मीच घेणार आहे. येस, दिस इज स्वागता. काय बोलायचंय? इथे कॅफेमध्ये आलं नाही तर आमची जाम भांडणं होतं. ते नुसती मारामारी होती. मला नाही माहिती काय मी काय बोलणार आहे तुला. ते खाली हा मग हे बघ थांब, हे बंद करू दे. आपला जो पर्सनल टॉपिक आहे तो यांना कशाला सांगायचं. तर इथं सीन असा झाला होता की मी घर लावलं आणि घराची चावी माझ्याकडे होती आणि मी परत दरवाजा खोलायला गेले आणि दरवाजा खोलतच नव्हता. माहीत नाही काय झालं होतं आणि नशिबाने मी गॅलरीचा दरवाजा फक्त लोटला होता, लावून नव्हता घेतलेला. मग मी बाबूला चढवलं होतं की गॅलरीचा दरवाजा उघड आणि मेन डोअर ओपन कर आतमध्ये जाऊन. तर मग बाबू तिथे करत होता आणि फायनली मग दरवाजा उघडला त्यांनी. दरवाजा उघड, गॅलरीचा दरवाजा आहे ना, ढकल आतमध्ये. हा ढकलला. सांग मला 2 मिनिटं. गेला का? चला मला बंद करायला 2 मिनिटं. ए गेला का? हा ना, उघडतच नाही. काय माहिती. आता मी चाललेली आहे खाली दांडे खेळायला, दिवस 3रा आहे आणि मला ऑलरेडीच खूप लेट झालेलं आहे कारण मी बाहेर गेले होते आणि मला मागच्या नॉनस्टॉप फोन येत होते की चल चल चल. मी मला चाललेली आहे आणि आता पूर्ण विसर्जन वगैरे करूनच येईल आणि मला उद्या नेमकी उद्या फ्रायडे आणि मला उद्या कॉलेजला जायचंच आहे काही पण करून कारण माझी अटेंडन्स खूप कमी आहे. तर मला कॉलेजला पण जायचं आहे. तर आता माहीत नाही मला येता किती वाजणार आहे. तरी मी आता सांगते की मला 2-2:30 तरी आरामात वाजणार आहे काही न करता. 2-2:30 मला झोपायला वाजतील आणि परत सकाळी मला उठायचं म्हणजे पण मी उठणार काय पण करून. मग मला समजत नाही की ब्लॉग आत्ता एंड करू का तेव्हाच एंड करू. मला चाललं आहे की आता सुरुवात जर राजगौरीपासून झालेली आहे तर मग एंड पण त्याच्यापासूनच करू. तर मग सो गाईज मी तुम्हाला आत्ता इथं बोलले की सुरुवात राजगौरीपासून झाली आणि एंड पण तिच्यापासूनच करू. तर मग आता तुम्ही एंड बघायला विसरू नका, एंड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी पण तुम्हाला सांगेल की मी नक्की उद्या कॉलेजला गेली का नाही कारण मी कोणत्याही परिस्थितीत कॉलेजला जाणार आहे कारण अटेंडन्स माझी खूप लो. अटेंडन्स मला आता कॉलेज करून मला चालणार नाही. मग आता बघूया रे उद्या काय होते, मी कॉलेजला जाते का नाही ते बघूया. झालेलं आहे आणि आता देवी विसर्जनाला काढायचं आहे. वाईट पण आली. हा लय खेळलं आहे, खूप खेळलं आहे. तर आता गाडी कळतच असेल. अशी नाच ना फक्त, बसल्या बसल्या नाच ना फक्त, एकदा नाच. सो गाईज आम्ही आत्ता निघालो आहे देवी विसर्जनाला. मी रिचार्ज मारते आहे.
सगळे मागून येतात ते. गाईज आता आम्ही आलेलो आहे विसर्जनाला नदीवरती. तुम्ही आता पाहिलंच, आरती वगैरे पण घेतली आम्ही. तर आता मग विसर्जन करू आणि मग घरी जाऊ. किती वाजले? आता वाजले तर अराउंड 1 वाजलाय. 1 वाजले. मी तुम्हाला बोलले होते, मी आधीच आयडिया दिली होती 2-2:30 तरी होणार आहे झोपायला मला, आणि उद्या उठायचं आहे मला 5 वाजता 6 वाजता. अँड देन वी आर गोना ईट मग आमचं सगळं बाकीचं होणार आहे. सो दाखवतो तुम्हाला, देवी दाखवतो विसर्जन. व्हॉट इज हॅपनिंग गाईज. देवी किती छान दिसते. अचानक भयानक मध्ये परत व्हाईट कार एंट्री झालेली आहे. परत पुढेची आम्ही आलेलो आहे आता विसर्जन करू. आणि माझे जे पाय दुखतात ना असे ठणकतात. लेजिट किती 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत 1 वाजता झालंय. नुसतं नाचतोय, नुसतं खेळतोय. आणि आम्ही आत्ता पहिल्यांदा बसलो एवढ्या स्टँडमध्ये आणि आमचे पाय दुखतायत, लय दुखतायत असे हे होतं ते. मला आता कॉलेजला जायचं आणि मी लिव्हवर आहे. जाणार आहे. मी दाखवणार आहे त्यांना. मी कॉलेजला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं मी चालू राजगौरीपासून केलं होतं तसंच एंड सुद्धा मी तिच्यापासूनच करणार आहे. पाय काय एवढे दुखत आहेत. 2च दिवस खेळलो, पण जे 2 दिवस खेळलोय मजा केली खरंच. 9 दिवसात गाईज आम्ही आता भात घेतलाय आता खायला. भूक लागलेली, स्टार्ट पण केलेलं आहे. मी पण एक घास खाल्लेला आहे, पण माझ्या नंतर लक्षात आलं की अरे ब्लॉग पण करायचा आहे. लेजिट सगळे तिकडे बसले आणि आम्ही दोघी कोपऱ्यात येऊन बसलो की नाही आम्ही त्यांच्यात नाही बसू शकतो. हां दाखवतो, थांबा तुम्हाला. हे बघा, हा भात आहे. आणि तिथं तुम्हाला एकदम तिकडं दिसत असन मधी स्नेहली दी. इथं सगळे लोक बसलेले आहेत जेवायला. सगळं आम्ही पण जेवतो आता. आणि मग जातो झोपायला. किती वाजता झोपलो ते उद्या सांगतो. काय रे जिलेबी. तर मग आता झोपतो नाही, खातो आणि मग झोपतो. बाय, गुड नाईट. सो गाईज 2 वाजलेत रात्रीचे आणि मी आत्ता घरी आलेली. हे तरी नशीब की मी घराची चावी सोबत घेऊन गेले होते, म्हणून आईबाबांना उठवायला नाही लागले. तर आता पटकन फ्रेश होते, थोडंफार कपडे बदलते आणि झोपून घेते. उद्या बघू कॉलेजला. कारण मी तर कॉन्फिडन्समध्ये खाली मानसीला त्यांना सांगून आले की नाही मी जाणार आहे. पण मी रिअलमध्ये खूप दमलेली आहे. म्हणजे पाय खूप दुखत आहेत. बघू, मी ट्राय करणार आहे म्हणजे जाईलच शक्यतो. जरी फर्स्ट लेक्चरला नाही गेली तरी सेकंड लेक्चरला जाईल. मी लेट जाईल पण जाईल. तर भेटूया आता उद्या. ब्लॉग डायरेक्ट इथून एंड होणार आहे आता. ठीक आहे. सो गुड नाईट, बाय बाय. सो गाईज माझा आवाज गेलेला आहे आणि सकाळी मी उठले होते 6 वाजता. आणि उठून मी पहिले अलार्म वगैरे लावला होता, आईने पण लावला होता. आणि ती मला आवाज देत होती. मी उठले आणि उठून मी आवरायलाच चालू करणार होते, पण आई मला बोलली की
खूप लेट आलेली आहे तू, नको जाऊ, पुण्यात जायचं आहे तुला, राहू द्यायचं. तर मग आई बोलली आणि माझे पाय पण खूप दुखतात आहे, खूप जास्त. म्हणजे ज्यावेळेस मी उभं राहते मला चालायला पण होत नाही, एवढे पाय दुखतात आहे माझे आणि माझा आवाज पण पूर्ण गेलेला आहे. तर मग म्हटलं की जाऊ दे, नाहीच जात, कारण आवाजच गेला आहे, मग काय जाऊन करू काय. उद्या आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. बाय. आपण भेटूयात अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हां, मी तुम्हाला बोललं होतं की मी चालू जर राजगौरीपासून गेलं तर एंड पण तिच्यापासूनच करेल. तर एंडला तिची एक व्हिडिओ बघा. बाय. आलं तरी